नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणत असते, काका काकू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आज कोर्टामध्ये तुमच्या बाजूने मी केस लढणार आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. तुम्ही काही केलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या सुनेचा खून केलेला नाही आहे, तिला मारलेलं नाही आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही निर्दोष आहात आणि हे कोर्टामध्ये मी पुरावे सादर करत नक्की सिद्ध करेन. त्याचबरोबर इथे आता महिला संघटनेच्या काही बायकासुद्धा तिथे आलेल्या असतात. तेव्हा त्या म्हणत असतात की हे बघ सुप्रिया, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या बहिणीला आणि तुला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न नक्की करणार. या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे. तू उलट तुझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आली आहेस ना, मग ते नक्की होणार. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. महिला संघटन तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा सुप्रिया इथे अबोलीकडे बघत असते. अबोली काका काकूंना इथे समजावून सांगत असते की इथे विरोधी जे आपले वकील असणार आहेत ते तुम्हाला पलटवार करतील, तुमच्यावरती प्रश्नांचा भडीमार करतील. पण तुम्हाला शांत राहून शांत डोक्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तेव्हा इथे महिला संघटनेच्या ज्या तिथे महिला आलेल्या असतात त्या म्हणतात की सुप्रिया, अबोली कुठे आहे गं? आम्हाला तिला भेटायचं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, ती काय तिथे उभी आहे वकील म्हणून, तीच आहे अबोली. तेव्हा त्या लगेचच अबोलीजवळ बोलायला येतात. अबोली इथे काका काकूंना समजावून सांगत असते की प्रश्नांची उत्तरं विचारली जातील, शांतपणे त्याची उत्तरं द्यायची, घाबरायचं नाही. मी तिथे असणार आहे. मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच तिथे असणार आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा अबोली जिंकली नाही पाहिजे. जर ती जिंकली तर मला माझ्या बहिणीला न्याय मिळवून देता येणार नाही. अबोली काही झालं तरी हरलीच पाहिजे. त्यानंतर इथे महिला संघटनेच्या महिला येतात. त्या म्हणत असतात, काय ॲडव्होकेट अबोली शिंदे, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं मी, पण तुम्ही हे काय करताय? एक महिला असून एका महिलावरती तुम्ही अत्याचार करताय, तुम्ही तिच्यावरती अन्याय करताय. म्हणजे इकडे एक बहीण सुप्रिया आपल्या बहिणीला पौर्णिमाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही एक महिला असून तिला विरोध करताय. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, हे काय बोलताय तुम्ही? मला खरंच कळत नाही आहे. मी कुठल्या महिलावरती अन्याय करते? मग ह्या सविता काकू कोण आहेत? त्या वृद्ध महिला नाही आहेत का? मी वृद्ध महिलाला जर इथे साथ देते, त्यांच्यावरती जे खोटे आरोप झाले, त्यांच्यावरती जो अन्याय होत आहे या वयेमध्ये, त्यांना जर मी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते तर याच्यामध्ये हरकत काय? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे बघा, मी तुमच्या संघटनेचा इथे आदरच करते. कारण तुमच्यासारख्या संघटना आहेत म्हणून कितीतरी महिलांना इथे न्याय मिळतो. पण कधीतरी कसं होतं ना, आपण एखाद्या महिलेवरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो, आंधळेपणाने विश्वास ठेवतो. ती खरं बोलते की खोटं बोलते याचीसुद्धा शहानिशाही झालीच पाहिजे ना. तर इथे म्हातारे काका काकू यांच्यावरती सुद्धा अन्याय होतच असेल. तुमच्याकडे काही पुरावा आहे का की सुप्रिया जे काही बोलते ते सगळं आणि काका काकू जे काही बोलत आहेत ते खोटं, असं वाटते तुम्हाला? तेव्हा इकडे आता त्या संघटनेच्या ज्या महिला असतात त्या म्हणत असतात की अबोली शिंदे, काहीही झालं ना तरीसुद्धा आम्ही इथे कुठल्याही महिलेवरती अन्याय होऊ देणार नाही. आम्ही पौर्णिमावरती सुद्धा अन्याय होऊ देणार नाही. त्यांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करणार, असं इकडे आता त्या महिला म्हणत असतात. तेव्हा अबोली आता आतमध्ये येऊन उभी राहिलेली असते. ती काका काकूंना म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. मी आहे ना तुमच्याबरोबर. त्याचबरोबर इथे आता अंकुश म्हणत असतो की क्रिश, ती जी मुलगी आहे ना सुप्रिया, खूपच जास्त डेंजरस आहे. तिच्यावरती लक्ष ठेव, नाही तर ती इथे आता कोर्टामध्ये सुद्धा काहीतरी ड्रामा क्रिएट करेल. क्रिश म्हणतो की अंकुश सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे कोर्ट आहे. इथे ती सुप्रिया काहीच करू शकणार नाही आणि इथे आपल्या अबोलीला कोणी हरवूसुद्धा शकणार नाही. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ती काका काकूंना नक्की न्याय मिळवून देणार. तेव्हा इथे अंकुश येतो आणि म्हणतो, हे बघा काका काकू, अजिबात काळजी करू नका आणि घाबरू तर मुळीच नका. अबोली आहे ना तुमच्याबरोबर. अबोली तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करणार. तेव्हा इथे काकू काकांना आता धीर आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता काकू काका हे निवांत उभे राहिलेले असतात. अंकुश अबोलीला म्हणतो की तुझा सगळा अभ्यास झाला आहे ना व्यवस्थित? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर अबोलीचं बोलता बोलता सुप्रियाकडे लक्ष जातं.
तर इथे सुप्रिया खाणाखुणा करत असते. सुप्रिया काका काकूंना अशी खाणाखुणा करते की मी तुम्हाला मारून टाकणार म्हणून आणि तुमच्या नातीचं सुद्धा काही खरं नाही, असं सुप्रिया त्यांना खाणाखुणा करून घाबरवत असते. ते अबोलीच्या लक्षात येतं. अबोली म्हणते, सर तिकडे बघा, ही सुप्रिया आहे ना काका काकूंना घाबरवते, धमकी देते त्यांना. तिला जर घाबरून काकू काकांनी इथे आता कोर्टामध्ये जर साक्ष बदलली आणि काही खोटं नाटं बोलले तर काय करणार आहोत आपण. तेव्हा इथे सुप्रिया आता काकू काकूंना घाबरवते हे अबोलीच्या लक्षात आल्यानंतर लगेचच ती सुप्रियाकडे येते आणि म्हणते, काय गे सुप्रिया, काय चाललंय तुझं? का काकू काकांना त्रास देतेस? का त्यांना तू घाबरवतेस? तेव्हा सुप्रिया म्हणते, मी कुठे त्या म्हातारीला घाबरवते? ते कुठे उभे आहेत, मी कुठे उभी आहे? आमच्यामध्ये एवढं अंतर आहे आणि तू म्हणतेस की मी त्यांना त्रास देते, मी त्यांना घाबरवते म्हणून. अबोली, अगं किती खोटं बोलशील, एक नंबरची खोटाडी आहेस तू. तेव्हा अबोली म्हणते, मी खोटाडी आहे? मी आता माझ्या डोळ्यांनी बघितलं, तू इथून त्यांना खाणाखुणा करत होतीस, मारण्याची धमकी देत होतीस. सुप्रिया, का गं तू त्यांच्यावरती असं वैर काढतेस? काका काकूंनी तुझं काय बिघडवलंय म्हणून त्यांना या वयेमध्ये एवढं वेदना एवढा त्रास देतेस? तेव्हा सुप्रिया म्हणते, डोकं फिरलंय का तुझं? मी काहीही केलेलं नाही आहे, उगाच तू माझ्या अंगावरती ओरडू नकोस. तेव्हा महिला संघटनेच्या महिला तिथे येतात आणि म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, हे काय चाललंय तुमचं? का बिचाऱ्या सुप्रियाला त्रास देत आहे? ती आधीच एवढी वैतागली आहे, तिच्या बहिणीला न्याय मिळत नाही आहे म्हणून, आणि इथे ती एकटी उभी आहे तिच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी, आणि तुम्ही तिच्यावरती असे आरोप करताय. अबोली म्हणते, हे बघा, तुम्हाला नाही माहिती इथे काय चाललंय ते. सुप्रिया इथे काका काकूंना खाणाखुणा करते, मारण्याची धमकी देते. ह्या वयेमध्ये ती त्यांना अशी घाबरवते, त्यांनी जर घाबरून काही खोटं इथे स्टेटमेंट दिलं तर. तेव्हा इथे आता त्या महिला म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली शिंदे, तुम्ही आम्हाला खरंच खूप चांगल्या वाटत होता हो, पण तुम्ही पण दुसऱ्यांसारखेच वकील निघाला. इथे तुम्ही एका महिलेवरतीच अन्याय करताय. अहो, तिची बाजू साधी तुम्ही समजूनसुद्धा घेण्याचा प्रयत्न नाही करत. तेव्हा इकडे आता अबोलीला वाईट साईड त्या बोलत असतात. तेव्हा अबोली म्हणते, हे बघा, एक मिनिट लक्षात ठेवा, मी काहीच चुकीचं करत नाही आहे. या सुप्रियाला ना मी व्यवस्थित ओळखले, तुम्हीसुद्धा जरा ओळखलं असतात तर बरं झालं असतं. त्यानंतर अंकुश म्हणतो, एक मिनिट, हे काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही कोर्टाची शिस्त पाळा, तुम्ही तुमच्या जागेवरती जाऊन बसा. तेव्हा इथे महिला संघटनेच्या महिला म्हणत असतात, मग तुम्ही तुमच्या बायकोला सांगा ना शिस्त पाळायला, का ती कोर्टामध्ये आमच्या इथे अशिलावरती असे आरोप करते बिनबुडाचे. आणि विसरू नका, आता ही केस आहे ना, आमचा वकील इथे केस आता लढणार आहे, त्याच्यामुळे तुमची हार पक्की. आम्ही इथे पौर्णिमाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोत आणि सुप्रियाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभेसुद्धा आहोत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जज साहेबांची एंट्री झालेली असते. जज साहेब म्हणतात, काय चाललं इथे? तेव्हा महिला अध्यक्ष म्हणत असतात की जज साहेब बघा ना, ॲडव्होकेट अबोली शिंदे आमचे आशिल सुप्रिया यांच्यावरती उगाचच रागवत आहेत. अहो, त्यांच्यावरती बिनबुडाचे आरोप करतायत. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर बोलायचं, आणि ते सुद्धा शेवटीला. आता तुम्ही कोर्टाचा इथे अवमान करू नका, जाऊन तुम्ही तुमच्या जागेवरती बसा. आणि इथे आता जे काही वकील आहेत त्यांनी आपलं इथे ओपनिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा इथे सुप्रियाचे वकील सगळ्यात आधी उभे राहिलेले असतात. सुप्रियाचे वकील आता इथे स्टेटमेंट देत असतात. ते म्हणत असतात की जज साहेब, ही केस टाळायची गरज नाही आहे, ही ओपन अँड शट केस आहे. ती लगेचच चालू होते आणि लगेचच संपते, कारण याच्यामध्ये गुन्हेगार व्यक्ती आपल्यासमोरच आहेत. तरी ते पौर्णिमाचे सासू सासरे यांनीच त्यांच्या सुनेला मारून टाकले. इथे गॅसचा पाईप लीक केला आणि त्यामुळे स्फोट झाला आणि त्यांची सून त्याच्यामध्ये मेली. याला जबाबदार तिचे सासू सासरे आहेत. आणि सुप्रिया आपल्या बहिणीला, आपल्या मेलेल्या बहिणीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि तिने हे सिद्ध केले की तिच्या सासू सासऱ्यानेच तिच्या बहिणीला मारलेलं आहे. गॅसचा पाईप लीक करून त्यांच्या सुनेचा त्यांनी इथे आता खून केलेला आहे. त्याच्यामुळे अशा नराधमांना काही त्यांच्यावरती मायादया करायला नको, त्यांच्या वयेचं इथे आता भान ठेवायला नको, कारण ते नराधम आहेत. या वयेमध्ये जर त्यांच्या मुलीसारख्या सुनेला ते मारू शकतात तर ते किती मोठे गुन्हेगार आहेत ते आपल्या लक्षात येतच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता त्या म्हणत असतात की या नराधमांनीच त्यांच्या सुनेला मारले. प्रत्येक वेळेला जज साहेब असंच का होतं? प्रत्येक वेळेला सुनांनाच का भोगावं लागतं? कधी सासू सासरे नणंद त्याचबरोबर दीर यांच्याकडून महिलेचाच इथे खून का होतो? तिला सगळीकडे जाच का करतात? तर इथे या वेळेला सुद्धा तेच घडलेलं आहे.
म्हणजे प्रत्येक वेळेला आपण अशा कितीतरी आपल्या आजूबाजूला केसेस बघत असतो, ज्याच्यामध्ये इथे सासू सासऱ्याने सुनेचा छळ केला, त्याचबरोबर नंदेने सुद्धा आपल्या भावजाईला मारलं, कधी कधी तर नवराच छळ करत असतो. ह्या अशा केसेस घडत असतात आणि तशीच ही केस आहे साधी आणि सोपी. इथे पौर्णिमाला सुद्धा तिच्या ह्या साध्या भोळ्या दिसणाऱ्या सासू सासऱ्याने गॅस लीक करून तिचा जीव घेतलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता दिनकर काका आणि काकू दोघेही घाबरलेले असतात. दोघेही साधे भोळे. त्यांना इथे आता अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांच्या चेहऱ्याकडून बघून आपल्याला वाटतंय. पण आता नक्की काय खरं काय खोटं हे अजूनही काही कळत नाही आहे प्रेक्षकांनो. पण इथे आता जे सुप्रियाचे वकील आहेत ते त्यांच्यावरती आरोप करतातच आहेत. ते म्हणतायत की इथे ह्या नराधमांनीच त्यांच्या सुनेला मारलेला आहे आणि यांनीच खून केला आहे. आणि असं पौर्णिमाने आता ज्या वेळेला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यावेळेला तिने ते स्टेटमेंटसुद्धा दिलेलं आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की ऑब्जेक्शन जज साहेब, मला आता इथे या वकिलांना सांगायचं आहे की तुम्ही काकू काकांवरती जे काही आरोप करताय ना ते बिनबुडाचे आहेत. तुमच्याकडे काही पुरावा आहे का की काकू काकांनी गुन्हा केला आहे म्हणून? तेव्हा ती म्हणते हो आहे माझ्याकडे पुरावा. तुमच्याकडे काही पुरावा आहे का ते निर्दोष असल्याचा? अबोली म्हणते हो माझ्याकडे पुरावा आहे आणि त्यासाठीच तर मी इथे उभी आहे. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, तुमच्याकडे जो पुरावा आहे तो तुम्ही सादर करा, मला पण बघू दे तुमच्याकडे त्यांचा निर्दोष असण्याचा काय पुरावा आहे. तेव्हा इकडे जज साहेब आता अबोली म्हणत असते की जज साहेब इथे आता कोर्टामध्ये विरोधी वकिलाने माझ्या आशिलांवरती आरोप केले की त्यांनीच त्यांच्या सुनेचा खून केला आहे. पण मला इथे आता एक असा पुरावा सादर करायचा आहे की इथे जर दिनकर काका आणि काकूंना त्यांच्या सुनेला मारायचंच असतं तर 2 वेळा त्यांनी इथे आता गॅस केंद्रामध्ये जाऊन कंप्लेंट का नोंदवली असती. तर इथे तिने आता ते पेपरसुद्धा सादर केलेले असतात ज्याच्यामध्ये 2 वेळा जाऊन काका काकूने कंप्लेंट नोंदवली होती. दिनकर काका स्वतः तिथे गेले होते. तर एकदा ते लोक चेक करायला आले होते तेव्हा जो इथे पाईप असतो त्याच्यामध्ये फॉल्ट जाणवला. दुसऱ्यांदा जो इथे रेग्युलेटर असतो त्याच्यामध्ये फॉल्ट जाणवला. तेव्हा इथे काका म्हणत असतात की जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला होता. 2 वेळा मी कंप्लेंट केली होती, ते लोक आलेसुद्धा होते आणि तिसऱ्यांदासुद्धा मी कंप्लेंट केली होती. पण त्याच्यानंतरला ते लोक येईपर्यंतच असं काहीतरी घडलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकांनी सगळं सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता ज्या वकील असतात, जे सुप्रियाकडून बोलत असतात, त्या म्हणत असतात की बरोबर त्यांच्या पौर्णिमाचं सुनेचं असं झालं, त्याच वेळेला हे म्हातारी घरात कसे नव्हते, त्याच वेळेला बरे ते कीर्तनाला गेले होते आणि त्यांची नाचसुद्धा घरामध्ये नव्हती. असं कसं होऊ शकतं? म्हणजे सुनेला तिथे मरायला सोडलं आणि ते लोक निघून गेले, असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला असतो की याचा अर्थ हा त्यांचा प्लॅन होता. ते लोक इथे आता आले होते कशासाठी? तर कीर्तनासाठी. पण त्याच वेळेला बरोबर कसा काय तिकडे अपघात घडला असं त्यांना आता वाटत असतं. त्याच वेळेला सुप्रिया इथे आता जे काही बोलत असते की पौर्णिमाचा खून झाला यांनी केला आहे, मग त्याच वेळेला तिथे गॅस लिकेज होऊन स्फोट कसा काय होऊ शकतो? म्हणजे यांचीच काहीतरी चुकी आहे असं इकडे आता ते म्हणत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे अबोली म्हणत असते की काका काकूंना देवाधर्माचं पहिल्यापासूनच वेड आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी आहे ना मी आता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इथे आता एका महिलेला बोलवते. ते आता इथे त्यांचं स्टेटमेंट देते. मी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करते. तेव्हा इथे आता तिला विनंती तिची मान्य केलेली असते. तेव्हा अबोली म्हणत असते की काका काकू किती चांगले आहेत आणि त्यांचं आपल्या सुनेवरती किती प्रेम होतं, त्यांच्या घरामध्ये वाद व्हायचंच नाही, हे आता सांगण्यासाठी बाजूच्या ताई इथे येणार आहेत. आणि इकडे आता त्याच ताई आलेल्या असतात ज्या वेळेला मनवा आणि अबोली घरामध्ये काही मिळतं आहे का, काही पुरावे मिळत आहेत का ते बघण्यासाठी गेलेले असतात आणि बाहेर ज्यांनी त्यांची मदत केलेली असते त्याच तिथे आलेल्या असतात आता स्टेटमेंट देण्यासाठी. तेव्हा त्यांना अबोली विचारते की तुम्ही जरा सांगा की काका काकू यांचा स्वभाव कसा आहे. तेव्हा ते आता विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात आणि म्हणत असतात काका काकू खरंच खूप उत्तम आहेत. गेली 30-35 वर्ष ते आमच्या शेजारी राहत आहेत, पण त्या खरंच खूप चांगल्या आहेत. जेव्हापासून मी त्यांना बघते ना तेव्हापासून ते आपल्या सुनेशी खूपच चांगल्या वागतात, तिला मुलीप्रमाणे मानतात, तिच्याबद्दल कधीही आमच्याशी अशी चुगली केली नाही, कधी वाईट साईड तिला बोलल्या नाही, तिच्यावरती अगदी मुलीप्रमाणे प्रेम करायच्या. पण ती पौर्णिमा होती ना ती कधी कधी त्यांच्याबद्दल फार वाईट बोलायची, आपल्या सासू सासऱ्यांना वाटेल तसं बोलायची, सविता काकूंनासुद्धा वाटेल तसं बोलायची. पण काकू कधीच नाही, काकू नेहमी तिच्याबद्दल चांगलंच बोलायच्या.
तिची ही बहीण आहे ना, वाटेल तसं येऊन त्यांना बोलायची. पण कधीच इथे काकूने सुप्रियाचा राग पौर्णिमावरती काढला नाही. उलट प्रत्येक वेळेला त्या तिला समजूनच घ्यायच्या आणि आताही घेतात. त्याचबरोबर इथे आत्तापर्यंतसुद्धा घेत होत्या. पण हे अचानकपणे असं घडलं. त्यावेळेला आम्ही मंदिरामध्ये होतो, कीर्तनासाठी गेलो होतो. काका-काकू माझ्याबरोबरच होत्या आणि त्यांची नाचसुद्धा होती. पण जेव्हा आम्हाला हे कळलं, तेव्हा आम्ही धावत पळत मग घरी आलो. तिथे आल्यानंतर बघितलं की सुप्रियाने अकांत तांडव केला आणि ती त्यांच्या नातीला घेऊन निघून गेली होती. काकू कधीच पौर्णिमाबद्दल वाईट नाही बोलल्या, पण पौर्णिमा बोलायची. असं आता बोलल्यानंतर इथे सुप्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो. सुप्रियाचा इथे आता भडका उडालेला असतो. त्यानंतर अबोली म्हणते, "ठीक आहे, थँक्यू, तुम्ही आता येऊ शकता." तेव्हा इथे काकूंचं बोलून झाल्यानंतर त्या गेलेल्या असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अबोलीने अजून एक पुरावा सादर केलेला असतो. त्याच्यामध्ये इथे आता अबोलीने असा पुरावा सादर केलेला असतो की ज्या वेळेला इथे आता फॉरेन्सिक लॅबमधून जे काही रिपोर्ट आलेले असतात त्याच्यामध्ये हे सुद्धा निदर्शनास आलेलं असतं की जो काही पाईप लिकेज झाला आहे तो फॉल्ट नक्की कशामध्ये होता ते सुद्धा याच्यामध्ये कळलेलं असतं. तेव्हा कुणीतरी ते मुद्दामून केले, जाणून बुजून केले, हे त्याच्यामधून सत्य हे आता बाहेर येत नाही. तरी ते फॉरेन्सिक लॅबचे जे रिपोर्ट असतात ते सुद्धा अबोलीने आता कोर्टासमोर सादर केलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली म्हणत असते की जज साहेब, आताच इथे आपल्या वकिलांनी असं सांगितलं की प्रत्येक वेळेला महिलेवरतीच अन्याय होतो, तो सुनेवरतीच का होतो, असं त्या म्हणाल्या. पण मला एक गोष्ट आता सगळ्यांना इथे सांगायची आहे की प्रत्येक वेळेला सुनांवरतीच अन्याय होतो असं नाही. पण जेव्हा कधी सुनांवरती अन्याय होतो, त्यांना असं जाळून मारलं जातं किंवा त्या पाय घसरून पडतात, त्यावेळेला सासू सासऱ्यांवरती संशय का घेतला जातो ना? म्हणजे सासू सासऱ्यांना जबाबदार का ठरवलं जातं? आपण असा का विचार करत नाही की सुनांचं सुद्धा काहीतरी चुकलं असेल, त्या पाय घसरून पडल्या असतील किंवा त्यांचं अपघाती निधन झालं असेल. पण ज्या वेळेला जज साहेब, आता सासू सासरे घरामध्ये वयोवृद्ध असतात, सासूला इथे वयाच्या मानाने काम करता येत नसतं, म्हणून त्यांच्या मुलाबालांची जी काही लग्न झालेली असतात तेव्हा घरातल्या सुना आता त्या काम करतात आणि हेच घडत आलेलं आहे. त्याच पद्धतीने जर इथे सविता काकूंचं आता वय झालं आहे, त्यांना काम होत नसेल आणि त्यांची सून जर काम करत असेल आणि जर इथे आता पाईप लिकेज होऊन जसा अपघात पौर्णिमाचा झाला आहे तसा जर सविता काकूंचा झाला असता, तर आपण त्यांच्या सुनेवरती संशय घेतला असता का? किंवा सविता काकू पाय घसरून पडल्या असत्या आणि जर त्यांचं काही इथे वाईट झालं असतं तर आपण त्यांच्या सुनेवरती संशय घेतला असतं का? आपण म्हणालो असतो ना की वयाच्या मानाने हे सगळं घडलं असेल म्हणून. मग प्रत्येक वेळेला इथे सुना चुकीच्या आहेत असं मी म्हणत नाही, पण प्रत्येक वेळेला त्यांच्या मृत्यूच्या मागे इथे कुटुंबात जबाबदार असतं असं नाही. प्रत्येक वेळेला त्यांच्या सासू सासऱ्याला जबाबदार ठरवलं पाहिजे असंही काही नसतं, त्याला दुसरीही काही कारणं असू शकतात. त्याचबरोबर इथे आता ज्या सुप्रियाच्या वकील आहेत त्या येतात आणि म्हणतात की इथे अबोली मॅडम यांनी खूपच छान पद्धतीने अशा काही बाजू मांडल्या, ज्याच्यावरून तर आपल्याला हेच वाटेल की अबोली मॅडम बोलत आहेत तेच खरं आहे आणि आम्ही जे काही बोलतोय ते सगळं खोटं. म्हणजे त्यांनी अगदी ह्या केसला एक वेगळं वळणच दिलं. इथे त्यांनी दिनकर काका आणि काकूंना निर्दोष सिद्ध करून टाकलं आणि पौर्णिमा चुकीची होती असं सांगितलं. पण मला इथे कोर्टामध्ये अजून एक गोष्ट सांगायची आहे. इथे आता पौर्णिमाने लिहिलेलं ते लेटर जे सुप्रियाने पोलिसांना दिलं होतं, ते लेटर मरण्याच्या आधी पौर्णिमाने सुप्रियासाठी लिहिलं होतं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, मलासुद्धा याच्यावरती एक लक्ष टाकायचं आहे आणि तुम्हाला सत्य सांगायचं आहे की ते लेटर आहे ना ते खोटं आहे. कारण हे बघा सर, ते लेटर ज्याच्यावरती फक्त एका बाजूचा स्टॅम्प आहे, हे लेटर जर एका पोस्टामधून दुसऱ्या पोस्टापर्यंत गेलं असतं तर त्याच्यावरती 2 स्टॅम्प हवे होते, पण त्याच्यावरती एकच स्टॅम्प आहे. याचा अर्थ हाच होतो की ते लेटर खोटं आहे आणि ते सुप्रियाने लिहिलेलं लेटर आहे. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की हे सगळं खोटं आहे जज साहेब. तेव्हा सुप्रियाचे वकील म्हणत असतात की नाही, ते जे लेटर आहे ना ते खोटं आहे आणि हे सगळं आहे ना अंकुश सरांनी मुद्दामून केले, त्यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेतला आहे. तेव्हा अबोली म्हणते, काय म्हणालात तुम्ही? इथे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांच्यावरती आरोप करताय, हिंमत कशी झाली तुमची? ते किती प्रामाणिकपणे आपलं काम करतात, तुम्हाला माहिती नाही का? तेव्हा त्या वकील म्हणत असतात की अंकुश सरांनी ते लेटर बदललं, नाहीतर सुप्रियाने जे लेटर दिलं होतं त्याच्यावरती दोन्ही बाजूचा स्टॅम्प आहे असं त्या खोटं बोलतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता एक बाई रडत बसलेली असते. अबोलीला आवाज येतो आणि अबोली म्हणते, कोण आहात तुम्ही आणि का रडताय? तेव्हा ती बाई आता अबोलीकडे वळून बघते, तेव्हा ती पौर्णिमा असते. अबोली म्हणते, सुप्रिया? तेव्हा ती म्हणते, सुप्रिया नाही, मी पौर्णिमा आहे, पौर्णिमा. तेव्हा अबोली म्हणते, पौर्णिमा तू?
तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "काय गं तुला काय वाटलं? तू माझ्या सासू-सासऱ्यांना वाचवलंस ना? मग आता मी तुझ्याकडूनच माझा बदला पूर्ण करणार." तर इकडे सुप्रिया आता खूपच जास्त विचित्र दिसत असते, पण ती सुप्रिया नसून पौर्णिमा असते. तिचा अर्धा चेहरा पूर्णपणे जळालेला असतो. तिच्या डोक्याला तशी टिकली मोठीच्या मोठी आणि नाकातली नथ हे सगळं पौर्णिमाच्या फोटोमध्ये असतं. तसंच तिने घातलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, "तू माझ्या सासू-सासऱ्याला निर्दोष सिद्ध केलंस ना, मग आता मी माझा बदला तुझ्यामध्ये शिरूनच घेणार." आणि इथे आता पौर्णिमाचं भूत अबोलीमध्ये गेलेलं असतं आणि आता अबोली सगळा तिचा बदला काकू काकांकडून ती स्वतः घेणार असते.